संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती, दमानी यांचा संताप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरता. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसकडून देखील मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा सूर. पदाधिकाऱ्यांकडून मुंबई पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी. एकटं लढल्यास सर्वांना समान न्याय मिळण्याची देखील भूमिका. बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा बँकेचं संचालकपद धोक्यात. कोर्टानं 1 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून अपात्र करण्याबाबत सहकारी विभागाची नोटीस. 15 दिवसामध्ये म्हणणं मांडण्याचे आदेश. विरोधी गटातील संचालकांनी तक्रार केली होती. बीडच्या माजलगावमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा. 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर थांबून. किसान सभेकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरामधील घटना. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. भायखळा, देवनार, मालाड पश्चिम, शिवाजीनगर, मानखुर्द परिसरामध्ये अत्यंत वाईट हवेची नोंद. गुणवत्ता निर्देशांक 295 वर पोहोचला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माचं नाबाद शतक. 81 चेंडूमध्ये 114 धावांची खेळी. इंग्लंडच्या 304 धावांच्या प्रत्युत्तरात भारत 195 धावांवर 2 गडी बाद.